ओके, आता आपण काय बघितलं, युव्ही रूल बघितला. म्हणजे काय, दोन फंक्शन मध्ये काय भेटलं होतं आपल्याला, प्रोडक्ट मिळाला होता. आता दोन फंक्शन मध्ये काय भेटणार आपल्याला, डिव्हिजन्स भेटणार. काय भेटणार आपल्याला, डिव्हिजन्स. जसं की आपण काय म्हणतात, मग मी तुम्हाला शिकवताना काय फॉर्म्युला शिकवलं होतं, यू बाय व्ही रूल बोलतो बरोबर की नाही. डिफरन्शियल यू बाय व्ही रूल. काय सांगितलं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचा कॉन्स्टंट. फक्त प्लस असेल तर काय झाला, मायनस डी यू बाय डी एक्स आणि ओव्हरऑल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ओव्हरऑल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. चला, मी जर म्हटलं असतं साइन एक्स, बघा साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतं, टॅन एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतं, टॅन एक्स. आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय भेटतं, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फायनल काय भेटलं पाहिजे, सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे हा फॉर्म्युला बरोबर आहे की नाही आपल्याला एक आयडेंटिफिकेशन भेटून जाईल. लॉजिक क्लिअर आहे, जायचं पुढे. बघा आपल्यासाठी यू व्ही कोण आहे, हा आहे, आणि यू काय आहे. तर पहिला कॉन्स्टंट, पहिला कोणता आहे, कॉस एक्स. काय घेणार, कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. नंतर काय करणार, मायनस कोणा कॉन्स्टंट घ्यायचंय, साइन एक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, कोणाचा घ्यायचा आहे, कॉस एक्स. मी मुद्दाम हा फॉर्म्युला व्ही बाय यू म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे प्रॉब्लेम काय होतो. इथं जर मी घेतलं तर हा फॉर्म्युला आपला कन्फर्म झाला, कोणाच्या ऍडिशन साठी, मल्टिप्लिकेशन साठी. फक्त इथं मायनस काय होता, प्लस. बाकीचे काय करतात, व्ही बाय यू म्हणजे यू वेगळ्या पद्धतीने करतात, त्याच्याने परत कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा आपण काय म्हटलं, व्ही बाय यू म्हणून घेतो. आणि डिनॉमिनेटरला काय, यूचा स्क्वेअर. यू काय तुमच्याजवळ, कॉस. आणि त्या कॉसचा काय केला आपण, कॉसचा स्क्वेअर. काय डाऊट आहे, बघा मग कॉस एक्स जशाच तसा, कॉस एक्स जसा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स मायनस साइन एक्स जशाच तसा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स. ओव्हरऑल डिवाइड बाय काय, नाही कळालं. मग कॉस एक्स इंटू कॉस एक्स काय झाला, कॉस स्क्वेअर एक्स. हा मायनस आहे. साइन एक्स इंटू साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. बरोबर, मायनस का बरं, हा मायनस वाला साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय काय, कॉस स्क्वेअर एक्स. मग मला सांगा, कॉस स्क्वेअर एक्स मायनस मायनस काय झाला, प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय काय, कॉस स्क्वेअर एक्स. साइन एक्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं, 1 असतं. मग काय झालं तुमचं 1 आणि 1 अपॉन काय भेटलं मला, कॉस स्क्वेअर एक्स. आणि कॉस स्क्वेअर एक्सचं कॉस एक्स, इथं काय म्हटलं मी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती येतं, 1. आणि इथं काय म्हणतो मी, सेक जोड काय असतं, सेक जोड काय असतं, 1 अपॉन कॉस असतं. मग 1 अपॉन कॉस काय भेटलं आपल्याला, सेक. आणि काय पण स्क्वेअर आहे म्हणून काय, सेक स्क्वेअर एक्स. आणि आपल्याला माहित होतं उत्तर काय होणार होतं, सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे जे पण आपण फॉर्म्युला ऍडजस्ट केलेला तो कसा आहे, बरोबर आहे. काय डाऊट आहे कोणाला, आपण जो काही फॉर्म्युला ऍडजस्ट केलेला आहे तो कसा आहे, बरोबर. क्लिअर आहे, जायचं पुढे. मग आता कोणता पण येऊ द्या ना, जसं हा एक्झाम्पल पहिला घेतला आपण, सेकंड एक्झाम्पल. सेकंड जवळ मी म्हटलं वाय इज एक्स अपॉन काय, साइन एक्स. एक्स अपॉन काय, साइन एक्स. एक्स अपॉन जर साइन एक्स म्हटलं तर काय भेटणार तुम्हाला, डीवाय बाय डीएक्स करणार. माहिती ना, आता आपण डिफरन्शिएट करतो एक्स नेच, कारण की आपल्याजवळ काय दोन फंक्शन दाखवणार. मग काय, कोण कॉन्स्टंट, साइन एक्स काय, एक्स. साइन एक्स कॉन्स्टंट ना, डिनॉमिनेटरचा असतो ना तो कॉन्स्टंट, कॉस होतो कॉस. साइन एक्स इंटू काय, डी बाय डी एक्स. कोणाचं, एक्सचा. काय करणार, मायनस कोणाला घेणार, कॉन्स्टंट एक्सला, डी बाय डी एक्स ऑफ काय, साइन एक्स. ओव्हरऑल डिवाइड बाय काय, साइन एक्स. त्याचं काय करायचं आहे, स्क्वेअर. म्हणजे काय, साइन स्क्वेअर एक्स. चला, साइन एक्स जशाच तसा, डीएक्स अपॉन डीएक्स काय झालं, 1. ठीक आहे, मायनस एक्स जशाच तसा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, कॉस एक्स डिवाइड बाय काय. मग बाकीचं काय अरेंजमेंट आहे, साइन अपॉन साइन कॅन्सल होईल वगैरे वगैरे. काय डाऊट आहे, समजले प्रोसेस. तिसरं एक्झाम्पल, जर मी म्हटलं असतो एक्स बरोबर काय, tan t अपॉन टी स्क्वेअर. म्हटलं असं tan t अपॉन टी स्क्वेअर. काय आपल्या जवळ, dx अपॉन काय करू, dt करावं लागेल, इज इक्वल टू कोणा कॉन्स्टंटचे, टी स्क्वेअरला, डी बाय dx ऑफ सॉरी dt ऑफ tan t. काय करणार, मायनस नंतर कोणा कॉन्स्टंटचे, tan t ला, आणि डी बाय dt ऑफ टी स्क्वेअर. ओव्हरऑल डिवाइड बाय काय, टी स्क्वेअरचा स्क्वेअर ना, टी स्क्वेअरचा स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजेच काय भेटलं आपल्याला, टी स्क्वेअर झाला, tan t चं काय झालं, सेक स्क्वेअर टी झालं.
मायनस टॅन टी झालं, टी स्क्वेअरचं काय झालं 2t झालं, ओव्हरऑल डिवाइड बाय काय t चा पॉवर 4. समजलं, प्रोसेस कळाली, सिंपल आहे डिव्हिजन करणे पण. ओके, चौथा एक्झाम्पल जर मी म्हटलं असतं y बरोबर काय sec x अपॉन x स्क्वेअर, sec x अपॉन x स्क्वेअर सेम होत आहे, तर मी याला x क्यूब म्हणतोय. ठीक आहे, सेम नको राहील x क्यूब. मग काय करणार तुम्ही, x क्यूब ला कॉन्स्टंट ठेवणार आहे का, पहिल्यांदा dy बाय dx करणार आहे. कोणाला कॉन्स्टंट ठेवलं, x क्यूब ला, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला sec x चा, आणि काय करणार मायनस, नंतर कोणाला ठेवणार sec x ला dy बाय dx ऑफ x क्यूब ओव्हरऑल डिवाइड बाय x क्यूब चा स्क्वेअर चालतोय. चलो, x क्यूब जशाच तसं, sec x काय तो sec x इंटू tan x मायनस sec स्क्वेअर sec x, आणि याचं काम जाईल 3x स्क्वेअर. मागच्या ह्याच्यात आपण x क्यूबचं काय करून ठेवलं होतं 2x स्क्वेअर लिहिलं होतं, ते x क्यूब असतं माहिती ना. काय झालं x रेस टू 6, काय झालं x रेस टू 6. लास्ट एक्झाम्पल समजलं का, प्रोसेस सिंपल आहे. जर मी म्हटलं असतं पाचवं y इज इक्वल टू काय e रेस टू x आणि cos x, e रेस टू x आणि काय cos x. काय करायचं आता, डिफरन्शिएट कोणासोबत करू dy बाय dx. कोणाला कॉन्स्टंट ठेवायचंय cos x ला मी काय केलं कॉन्स्टंट ठेवला, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला e रेस टू x चा मायनस केलं, e रेस टू x ठेवला, आणि काय dy बाय dx ऑफ काय cos x ओव्हरऑल डिवाइड बाय काय cos स्क्वेअर x. बरोबर की नाही, स्क्वेअर करावं लागतं ना. हा, मग काय राहिलं तुमचं cos x जशाच तसं आहे, cos x जशाच तसं, e रेस टू x चं काय e रेस टू x चे मायनस e रेस टू x आहे, cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x आहे, ओव्हरऑल डिवाइड बाय काय cos स्क्वेअर x आहे. मग काय म्हणता तुम्ही cos x आहे, e रेस टू x आहे, मायनस मायनस काय झाला प्लस e रेस टू x आहे, आणि काय म्हणू शकतात sin x अपॉन काय. याच्यामध्ये मला सांगा आपण काय करू शकतो, अजून e रेस टू x ला कॉमन काढू शकतो. पुढची स्टेप काय होऊ शकते, e रेस टू x ला काय करा कॉमन काढा. इथं काय करू शकता तुम्ही sec ला कसं लिहू शकता 1 अपॉन cos, आणि tan ला कसं लिहू शकतात sin अपॉन cos sec ला. परत तेच, मग फक्त काय छोटे अरेंजमेंट आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये लिहा आणि अरेंजमेंट करा. काय डाऊट आहे, सिंपल आहे. डिव्हिजन पण करणं समजलंय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण एंड केलंय.